हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आज आपण पाहणार आहोत थर्ड सेमिस्टर आणि सेकंड इयरसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी असलेला सब्जेक्ट, ज्याची प्रॅक्टिकल एक्झाम असते तो सब्जेक्ट, ज्याला आपण म्हणतो कॅड। ठीक आहे, ज्याला फुल फॉर्ममध्ये आपण म्हणतो ऑटोकॅड। ठीक आहे, ऑटोकॅड या सॉफ्टवेअरसाठी जे काही ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चर्स आहे ते आपण घेत आहोत। तर ऑटोकॅडसाठी पाहिलं गेलं तर जवळपास 100 मार्कांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आपल्याला आहे, थर्ड सेमिस्टरला आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग करता हा सब्जेक्ट तुम्हाला आहे आणि याची फक्त प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 डायमेन्शनल ड्रॉइंग आणि 3 डायमेन्शनल ड्रॉइंग काढायची असते। तर आपण आजपासून सुरू करत आहोत ऑटोकॅडची ऑनलाईन लेक्चरची सुविधा। म्हणजे काय होईल की जे लोक ऑनलाईन लेक्चर करत आहेत त्यांना सुद्धा ऑटोकॅडबद्दल माहिती राहील। ठीक आहे, आता ऑटोकॅडमध्ये बाळांनो जर पाहायला गेलं तर आपल्याला प्रथम ऑटोकॅड सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, ऑटोकॅड सॉफ्टवेअर जनरली आता 2021, 2022 अशा पद्धतीने आहे अवेलेबल। प्रत्येक वर्षी ऑटोकॅडमध्ये काहीतरी अपडेट येतं, त्यामुळे ऑटोकॅडच्या पुढे नेहमी तुम्हाला असं व्हर्जनचं नाव दिसतं की हे कोणत्या साली अपडेट झालेलं व्हर्जन आहे। ठीक आहे ना, मग या ठिकाणी दिसतंय बाळांनो की ऑटोकॅड हे 2021चं आहे, म्हणजे हे व्हर्जन 2021चं आहे। ठीक आहे ना, म्हणजे लास्ट ते अपडेट झालेले 2021ला। ठीक आहे, आता या ठिकाणी ऑटोकॅडचे हे जे व्हर्जन आहेत यातलं कुठलंही व्हर्जन तुम्ही त्या ठिकाणी यूज केलं तरी चालतं, पण जे व्हर्जन मोस्ट अपडेटेड आहे ते यूज केल्याने नक्कीच तुमचे फायदे आहेत, कारण त्या ठिकाणी खूप सारे शॉर्टकट कीज आहेत ज्याने तुम्ही तुमचं ड्रॉइंग पटकन कंप्लीट करू शकता। ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ऑटोडेस्क या कंपनीने। ठीक आहे, एक 40 ते 50 वर्षांपूर्वी ऑटोडेस्क या कंपनीने ऑटोकॅड सॉफ्टवेअर त्या ठिकाणी यूज करायला सुरुवात केली होती, ते मार्केटमध्ये आणलं होतं। आणि त्याच्या मदतीने काय होतं की जे ड्रॉइंग तुम्ही आत्तापर्यंत सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन इंजिनियर आत्तापर्यंत जे ड्रॉइंग हाताने शीटवर ड्रॉ करत होते की ज्याला खूप जास्त टाईम लागत होता, मग त्या ड्रॉइंगला आता आपण सॉफ्टवेअरवर काढू शकतो अतिशय कमीत कमी वेळामध्ये। त्यामुळं काय होतं की एखादा असा ऑब्जेक्ट जो आपण फ्युचरमध्ये डिझाईन करणार आहे, फ्युचरमध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, तो ऑब्जेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचं व्हिज्युअलायझेशन आपण अगोदर करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस सॉफ्टवेअर। बरं, त्याचा साईड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू हे सुद्धा आपण अगोदरच ड्रॉ करू शकतो। लक्षात ठेवा, त्यासाठी आपल्याला ऑटोकॅडच्या ज्या कमांड्स आहेत त्यावर हात बसणे फार गरजेचं आहे, आणि ऑटोकॅडच्या कमांड नक्कीच प्रॅक्टिसनेच लक्षात येतील। पण जेव्हा केव्हा आपण लेक्चर घेतोय तेव्हा त्या कमांड लिहित चला, त्या कमांडचा यूज काय आहे, त्या कमांडचा शॉर्टकट की काय आहे हे पाहत चला। ठीक आहे, चला तर मग बाळांनो करूयात ऑटोकॅड सॉफ्टवेअर सुरू। आता ऑटोकॅड सॉफ्टवेअर सुरू करण्याकरता तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केला असं मी समजतोय। ऑटोकॅड सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ह्या आयकॉनवर डबल क्लिक करायचं आहे। ऑटोकॅडसाठी हा जो आयकॉन आहे याच्यावर आपल्याला काय करायचं आहे बाळांनो, डबल क्लिक करायचं आहे। मग या ठिकाणी आपण डबल क्लिक केलेलं आहे, तर डबल क्लिक केल्यानंतर ऑटोकॅड सॉफ्टवेअर या ठिकाणी काय होणार, रन होणार। रन झाल्यानंतर ते त्या ठिकाणी जो काही त्याची बेसिक स्क्रीन आहे, स्टार्टिंग स्क्रीन, ती त्या ठिकाणी ओपन होणार। ठीक आहे, दिसतंय ऑटोडेस्क कंपनी आहे, ऑटोकॅड 2021ला लास्ट टाइम अपडेट झालेलं इयर आहे। ठीक आहे, ऑटोकॅड सॉफ्टवेअर जर पाहिलं ना बाळांनो तर खूप युजफुल सॉफ्टवेअर आहे। याच्या पुढे सुद्धा खूप सारे मोठे मोठे सॉफ्टवेअर आहेत, पण त्या सगळ्या सॉफ्टवेअरला ॲज अ बेसिक म्हणून हे सॉफ्टवेअर शिकणं फार गरजेचं आहे। ठीक आहे, ऑटोकॅड सॉफ्टवेअर जसं तुमचं MSCITचं सर्टिफिकेट असतं तसंच सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे ऑटोकॅडसाठी। ठीक आहे, चला मग बाळांनो पाहूयात ऑटोकॅड सॉफ्टवेअरची बेसिक स्क्रीन। ठीक आहे, फंडामेंटल स्क्रीन, सुरुवातीची स्क्रीन बघा या ठिकाणी काय दिसतंय। ठीक आहे, आता ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉइंग करण्याच्या अगोदर आपल्याला डायमेन्शन्स काय असतात, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू काय असतो, 3D व्ह्यू काय असतो, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता ऑटोकॅड सॉफ्टवेअर ज्यावेळी आपण चालू करतो, म्हणजेच ऑटोकॅड सॉफ्टवेअर चालू केल्यानंतर असा काहीसा व्ह्यू तुमच्या समोर दिसतो, हा व्ह्यू तुमच्या समोर दिसतोय। आता हा जो व्ह्यू आहे या व्ह्यूकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं रे, तर वरती काहीतरी आपल्याला एक मेनू दिसतोय, मेनू बार दिसतोय। याच्यात खूप सारे छोटे काय आहेत, कमांड्स आहेत। या ठिकाणी कमांड्स दिसतात, या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या कमांड्स आहेत। त्यानंतर या ठिकाणी खाली सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतात। ठीक आहे, यामध्ये या बाजूला साइन इनचं ऑप्शन आहे की ऑटोकॅड सॉफ्टवेअरचं सबस्क्रिप्शन कॉस्ट असते, एका वर्षाला 1 लाख 2 लाख अशी सबस्क्रिप्शन कॉस्ट असते ऑटोकॅडची, पण फॉर एज्युकेशनल पर्पज त्या ठिकाणी तुम्हाला फ्री व्हर्जन अवेलेबल आहे। फॉर एज्युकेशनल पर्पज, नॉट फॉर कमर्शियल पर्पज। तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉइंग करून विकू शकत नाही, पण जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही ते करू शकता।
ठीक आहे. आता या ठिकाणी साइन इनचा ऑप्शन आहे, साइन इन करण्याची काही गरज नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. पण साइन इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या काही प्रोडक्ट कीज आहेत त्या ठिकाणी टाकाव्या लागतात, त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. मग या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे स्टार्ट ड्रॉइंग, कारण तुम्हाला ड्रॉइंग स्टार्ट करायची आहे. तुम्हाला ह्या ऑप्शनवर जायचं आहे स्टार्ट ड्रॉइंग. बरं, याच्या अगोदर म्हणजे या अगोदर जर तुम्ही कधी ऑटोकॅड सॉफ्टवेअर ओपन केलं आहे आणि तिथे तुम्ही काही ड्रॉइंग केल्यात तर त्या ड्रॉइंग तुम्हाला इथे दिसतात की याच्या अगोदर तुम्ही कुठलं काम केलं या सॉफ्टवेअरवर. येतं नाव दिसतंय का रिसेंट डॉक्युमेंट, म्हणजे या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर कुठले डॉक्युमेंट सेव्ह केलेत का ऑटोकॅडमध्ये, याच्या अगोदर कुठलं ड्रॉइंग केलं आहे का ते तुम्हाला इथं विजिबल होणार, जे की मी पुढच्या लेक्चरला तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर स्टार्ट ड्रॉइंगच्या खाली दिसतंय ओपन फाईल, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही एखादं काम केलं आहे आणि ते सेव्ह केलं आहे तर ते काम त्या ठिकाणी ओपन करू शकता तुम्ही विथ द हेल्प ऑफ ओपन फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे काही एवढे ऑप्शन्स नाही आहेत, पण स्टार्ट ड्रॉइंग या ऑप्शनपासून आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे. चला मग मुलांनो स्टार्ट करूयात. स्टार्ट ड्रॉइंगवर क्लिक केल्यानंतर असा काहीसं एक स्क्रीन आपल्यासमोर दिसते. आता या स्क्रीनमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर खूप छोटे छोटे बॉक्सेस आपल्याला पाहायला भेटतात, खूप छोटे छोटे बॉक्सेस आहेत आणि सगळे मेनू आता या ठिकाणी विजिबल झालेले आहेत. सगळे ज्या कमांड्स आहेत त्या आता विजिबल झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता यामध्ये दिसतंय का रे बाळांनो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, दोन ॲक्सिस दिसतात, एक्स वाय ॲक्सिस. म्हणजे आता या ठिकाणी तुमच्यासमोर जी स्क्रीन आहे हा एक ग्रीड पॅटर्न आहे. ग्रीड पॅटर्न म्हणजे काय, बॉक्समध्ये बॉक्स, बॉक्समध्ये बॉक्स. जसं तुम्ही ग्राफ पेपरवर पाहता तसा ग्राफ पेपरवर हा एक बॉक्स दिसतोय. या सगळ्या स्पेस, हा स्पेस किती आहे तर हा अनलिमिटेड स्पेस आहे. अनलिमिटेड म्हणजे तुम्ही त्याला किती स्क्रोल करू शकता, किती झूम करू शकता, किती झूम आउट करू शकता, कुठेही ड्रॉइंग करू शकता, किती साईज घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा अनलिमिटेड वर्क स्पेस आहे आणि हा वर्क स्पेस 2D आहे. 2D म्हणजे इथं दोन ॲक्सिस दिसतात, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. याला 3D मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येतं, परंतु तो नंतरचा पार्ट आहे. सो आता आपण 2D वर्क स्पेसमध्ये काम करणार आहोत. हा आहे तुमचा 2D वर्क स्पेस, हा आहे तुमचा कर्सर. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ माऊस तुम्ही या कर्सरला इकडे तिकडे मूव्ह करू शकता. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही, हे बघा या पद्धतीने मूव्ह करता येतो आपल्याला, दिसतोय. मी जेव्हा माऊसला मूव्ह करतोय त्या ठिकाणी तो कर्सर मूव्ह होतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे इथं, तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी हा जो व्हाईट बार दिसतोय का, हा व्हाईट बार याला म्हणतात कमांड बार. इथं काय लिहिलंय रे, टाईप अ कमांड. म्हणजे इथं तुम्हाला कमांड टाईप करायची, काय कमांड असेल ती, टाईप अ कमांड. म्हणजे या ठिकाणी कमांड बारवर तुम्हाला कुठली कमांड हवी आहे तिचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर टाईप करा. ती कमांड इथं जाऊन तुम्हाला शोधायची गरज नाही, इथे टाईप करून तुम्ही एंटर मारलं की ती कमांड तुम्ही ओपन करणार. म्हणजे कमांड बार फार महत्त्वाचा, कमांड बार फार महत्त्वाचा असतो. हा तो कमांड बार आहे, कळतंय. कमांड बारची सेटिंगसाठी इथं दिसतोय तुम्हाला एक पान टाईप ऑप्शन आहे. पाना आपण यूज करतो पहा नट टाईट करण्याकरता, तर त्या टाईप ऑप्शन आहे. सेटिंग आहे, कमांड बारची सेटिंग या ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे. त्यानंतर इथे मॉडेल आहे, जे काही तुम्ही ड्रॉइंग वगैरे करणार आहे त्याचं मॉडेल आहे, लेआउट आहे, लेआउट 1 आहे वगैरे वगैरे. पण लक्षात ठेवा तुम्ही कुठली नवीन ड्रॉइंग चालू करताय, नवीन ड्रॉइंग चालू करता म्हणजे नवीन सेटिंग आहे, नवीन डायमेन्शन्स आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला नवीन ड्रॉइंग ओपन करायची. आता नवीन ड्रॉइंग ओपन करायची असेल तर या ठिकाणी कोपऱ्यात दिसतोय तुम्हाला ए. ठीक आहे. हा तुमचा स्टार्टिंग मेनू आहे, स्टार्टिंग कमांड आहे. मग त्यावर तुम्हाला जायचं आहे. मग मी विथ द हेल्प ऑफ माऊस मी त्या ठिकाणी गेलेलो आहे बघा इथं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन तुमच्या समोर येतात आहे का, का न्यू म्हणजे काय, तुम्हाला नवीन ड्रॉइंग चालू करायची आहे. ओपन म्हणजे काय, अगोदर तुम्ही ड्रॉइंग करत होते आणि ती तुमची अधुरी बाकी आहे किंवा ती ड्रॉइंग तुम्हाला प्रिंट वगैरे करायची आहे तर ती ओपन करू शकता. त्यानंतर ती तुम्हाला सेव्ह करायची, सेव्ह करू शकता. सेव्ह ॲज म्हणजे पुन्हा सेव्ह करायची डबल दुसऱ्या नावाने करू शकता, सेव्ह ॲज. त्यानंतर इम्पोर्ट म्हणजे काय की पेन ड्राईव्हमधून तुम्ही एखादी ड्रॉइंग तुमच्या PC घेतली आहे, कम्प्युटरमध्ये, ती तुम्हाला ओपन करायची कुठं ऑटोकॅडमध्ये, तर इम्पोर्ट करू शकता. किंवा मग तुम्ही जी ड्रॉइंग सेव्ह केली होती तिला तुम्हाला PDF कन्वर्ट करायचं आहे, मग त्याला म्हणायचं एक्सपोर्ट. मग तुम्हाला कुठं पब्लिश करायची आहे, यूट्यूब गुगलवर वगैरे पब्लिश करू शकता, प्रिंट करू शकता, सगळे ऑप्शन आहेत. यातला आपल्याला काय करायचं, नवीन ड्रॉइंग चालू करायची तर कुठला ऑप्शन घेणार आपण, न्यू हा ऑप्शन घेणार. मग आपला कर्सर न्यूवर न्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. इथे न्यूवर गेल्यानंतर या ठिकाणी परत 2 ऑप्शन आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला शीट पाहिजे की ड्रॉइंग पाहिजे. आता आपण ड्रॉइंग करणार आहे, सो ड्रॉइंगचा वर्क स्पेस आपल्याला हवा आहे. दिसतो इथं कर्सर सारखा ऑप्शन आहे. या ठिकाणी DWG म्हणजे आपण जी ड्रॉइंग करणार ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होणार, DWG.
या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होणार. हा फॉर्मॅट स्पेशली जसं PDF ला कसा असतो .PDF, MP3 ला कसं असतं .MP3, तसं ड्रॉइंगला आहे .DWG फॉर्मॅट आहे. फाईलचा एक फॉर्मॅट आहे. मग आपल्याला ड्रॉइंगमध्ये जायचं आहे कारण ड्रॉइंग करायची, पण तुम्ही पूर्ण व्हाईट शीट हवं आहे तुम्हाला. हे अशी स्क्रीन नको, वर्क स्पेस नको आहे, पूर्ण व्हाईट स्क्रीन हवी आहे. तर तिथं तुम्हाला शीट घ्यावं लागतं. पण मी म्हणतो शीट नसावं, डोळ्यांनाही त्रास होतो आणि इझी जातं ड्रॉइंग शीट, म्हणजे या वर्क स्पेसमध्ये काम करायला इझी जातं. सो ड्रॉइंगमध्ये आपण करणार आहोत, तिथे कर्सर न्यायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी ड्रॉइंगवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. हे बघा, हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. झाला. आता या डायलॉग बॉक्समध्ये म्हणजे हा जो काही बॉक्स आहे याचं काय नाव म्हणलं आहे, सिलेक्ट टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे काय की एक असा स्पेसिफिक फॉर्मॅट त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. आता सिलेक्ट करताना तो ऑलरेडी सिलेक्टेड असतो, पण त्याचं नाव बघा काहीतरी वेगळंच आहे, ACADICSO. मग हे नेम नको आहे आपल्याला, मला माझ्या ड्रॉइंगला काहीतरी स्पेसिफिक नाव द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमच्या ड्रॉइंगला तुम्ही काय नाव देऊ शकता. या ठिकाणी मी घेतो समथिंग नाव घेतो. या ठिकाणी समजा माझंच नाव घेतो बाळांनो. ठीक आहे, काही पण नाव घेऊ शकता. ठीक आहे, मी निखिल ड्रॉइंग 1 केलेलं आहे. निखिल ड्रॉइंग 1 केलं की तर काय करायचं, ऑप्शन ओपन. हा जो ऑप्शन येतो ना ओपन, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, ओपन करू शकता. नाहीतर आहे ना याचं नाव आत्ता सध्या लगेच नका बदलू, फक्त तोच ऑप्शन असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्याचं नाव पुढे जाऊनही बदलता येतं. ओपन म्हणा, फक्त काहीच नाही करायचं, फक्त ओपन करा. त्याचं नेम चेंज करू आपण पुढे जाऊन, सेव्ह करू नये आपण त्याचं नेम चेंज करू शकतो. तर या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर आता त्याचं नाव काय, इथं नाव दिसतंय बघा, काय नाव आहे त्याचं, ड्रॉइंग 1. आता 2 ओपन झाल्या कारण डबल क्लिक झालं. ड्रॉइंग 1 ड्रॉइंग 2. आता ड्रॉइंग 1 ड्रॉइंग 2 ह्या नावामध्ये ते सेव्ह होणार पुढे जेव्हा मी सेव्ह करेल. आता सध्या त्याचं नाव आहे ड्रॉइंग 1 ड्रॉइंग 2. नाव चेंज करण्यासाठी हे जे टेम्पलेट तुम्ही ओपन केलं फक्त त्याचं नाव चेंज करायचं, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे सेव्ह. मग तुम्ही काय करायचं बाळांनो, इथे जायचं, या एच्या ऑप्शनवर जायचं. त्यानंतर तिथं तुम्हाला सेव्ह नावाच्या किंवा सेव्ह ॲज नावाच्या ऑप्शनवर जायचं. सेव्ह ॲज नावाच्या ऑप्शन किंवा सेव्ह नावाच्या ऑप्शनवर गेले की या ठिकाणी नाव आलं पहा, ड्रॉइंग 2 नाव आहे सध्या. काय नाव आहे तुमच्या ड्रॉइंगचं, ड्रॉइंग 2. तुम्ही पाहिजे ते नाव देऊ शकता आता इथे. ठीक आहे, समजा मी आता मागाशी जे नाव देत होतो तेच देतोय. ठीक आहे, नाव दिल्यानंतर मी काय म्हणणार बाळांनो, इथं मी नाव दिलेलं आहे, मला जे नाव द्यायचं आहे ते. आता इथे फक्त सेव्ह ऑप्शन म्हणायचं, सेव्ह म्हटलं की झालं सेव्ह. हे बघा या पद्धतीने आता नाव चेंज होणार. सी इयर, इथं नाव चेंज होईल बघा. काय नाव आलं इथं, निखिल ड्रॉइंग 1, म्हणजे अगोदर नाव होतं ड्रॉइंग 2. आता तुम्ही सेव्ह करणार आहे, जेव्हा जेव्हा सेव्ह कराल ते कुठल्या नावाने सेव्ह होणार, या नावाने सेव्ह होणार. म्हणजे तुम्हाला न्यू फाईल कशी ओपन करायची ते कळालं, सेव्ह कसं करायचं ते कळालं. परत एकदा थोडक्यात सांगतो, पटकन लक्ष द्या. बघा तुम्हाला इथं जो हा कॉर्नरचा ऑप्शन आहे तिथे जायचं आहे, तिथं न्यू म्हणायचं आहे. न्यू म्हटल्यानंतर तिथं ड्रॉइंगमध्ये गेल्यानंतर फक्त इथं ओपन म्हणायचं, नाव लगेच चेंज करायचं नाही, ओपन म्हणायचं. ओपन केल्यानंतर नवीन ड्रॉइंग ओपन होत असते. इथं ड्रॉइंग 3 ओपन होईल आता, कारण 2 ड्रॉइंग ओपन केल्यात ना ऑलरेडी. तर एक नवीन ड्रॉइंग ओपन होईल. मग तिचं नाव सेव्ह करण्याकरता सेव्हमध्ये जायचं किंवा सेव्ह ॲजमध्ये जायचं. हे बघा ड्रॉइंग 3 ओपन झाली. आता त्याचं नाव चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी परत त्या ऑप्शनवर जायचं. इथे सेव्ह म्हणायचं आहे तुम्हाला. सेव्ह करण्याकरता तिथे नेम चेंज करायचं, जे काही तुम्हाला नाव टाकायचं आहे. मी नाव त्याला दिलेलं आहे. आता इथे सेव्ह म्हणायचं, लगे नाव चेंज होणार. मग मी तुम्हाला काय काय सांगितलं, पहिल्यांदा तुम्हाला एक नवीन ड्रॉइंग वर्क स्पेस ओपन करायचं आहे. ठीक आहे, ओपन केल्यानंतर तिथं सेव्ह किंवा सेव्ह ॲजमध्ये जाऊन त्या ड्रॉइंगचं नाव चेंज करायचं, जे तुम्हाला हवं आहे ते टाकायचं आणि सेव्ह म्हणायचं. हा नवीन ड्रॉइंग वर्क स्पेस तयार झालेला आहे. मला सांगा यातमध्ये इथपर्यंत काय डाऊट. बरं, आता मी ड्रॉइंग करायला रेडी आहे कारण माझा वर्क स्पेस रेडी झालेला आहे. पण वर्क स्पेस रेडी झाला आहे याचा अर्थ तुम्ही ड्रॉइंग सुरू करू शकत नाही. का, कारण तुम्हाला डायमेन्शन सेट करावे लागतात, युनिट सेट करावे लागतात. युनिट वगैरे सेट करावे लागतील ना, की तुम्ही जे काम करताय ते फूटमध्ये करताय, इंचामध्ये करताय, MM-मध्ये करताय, मीटरमध्ये करताय, काम आहे कशात, युनिट सेट करावे लागतात. मग चला आता युनिट सेट करूयात. मग युनिट सेट करण्याकरता आता तुम्हाला माहिती का युनिटची कमांड कुठे आहे, नाही माहीत. मग इथं टाईप करायची कमांड. कमांडचं नाव काय राहील, युनिट. टाईप करायचं यू. इथे कमांड बार आहे. कमांड बारवर या ठिकाणी आपला कर्सर न्यायचा, असं या ठिकाणी न्याला टाईप करायचं युनिट, किंवा नुसता यू टाईप केला तरी येणार ते.
नुसता यू जरी टाईप केला ना तरी येणार ते, ठीक आहे. यू टाईप केल्यावर युनाईट येतं आहे वगैरे वगैरे, एन करावं लागेल UN. मग शॉर्टकट फॉर्म काय झाला याचा, हे बघा आलं पहा, UN टाईप केल्यावर युनिट्स नाव आलं पहा 1 नंबरला. म्हणजे युनिट्स ही झाली तुमची पहिली कमांड. आणि या पहिल्या कमांडचा शॉर्टकट फॉर्म काय, शॉर्टकट की UN टाईप केलं की युनिट येणार. मग याच्या पुढं काही क्लिक नाही करायचं, जस्ट प्रेस एंटर. एंटर केलं की युनिटचा जो डायलॉग बॉक्स आहे तो तुमच्या समोर ओपन होणार, की आता मी जे ड्रॉइंग करणार आहे माझ्या ड्रॉइंग स्पेसमध्ये त्याची या ठिकाणी माहिती दिलेली बघा. कळतंय का मी काय बोलतोय. हां, आता ड्रॉइंग युनिटमध्ये आपल्याला सेट करायचं आहे बरं का. आता काय काय सेट करायचं, टाईप, प्रिसिजन, टाईप म्हणजे लेन्थसाठी टाईप प्रिसिजन, अँगलसाठी टाईप प्रिसिजन, त्यानंतर मिलीमीटरमध्ये करताय कशात करताय, आणि इंटरनॅशनल स्केल आहे की अमेरिकन आहे. चला एक 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 सांगतो. सगळ्यात पहिले ना मी या ठिकाणी गेलो लेंथमध्ये. आता लेंथमध्ये काय काय ऑप्शन येतात बघा. जर तुम्ही या ठिकाणी आर्किटेक्चरल ड्रॉइंग करताय तर आर्किटेक्चरल घेऊ शकता. डेसिमल म्हणजे पॉईंटमध्ये काम करताय, 0.22, 5.33 असं काम करताय डेसिमलमध्ये, डेसिमल घ्या. इंजिनिअरिंगमध्ये करता इंजिनिअरिंग स्केल घ्या. या ठिकाणी फ्रॅक्शनलमध्ये घ्या, सायंटिफिक घ्या. जनरली काय होतं बघा, जर मी आर्किटेक्चरल घेतलं ना, आर्किटेक्चरल घेतल्यावर खाली प्रिसिजन कशात आलं बरं, फुटात इंचात आलं का. पण आपण फुटात इंचात काम करत नाही, इंजिनियर लोक कशात काम करतात, डेसिमलमध्ये. सो आर्किटेक्चरल घ्यायचं नाही. फुटात इंचात काम करत असले तर असं घेऊ शकता. त्यानंतर खाली डेसिमल आहे. डेसिमलमध्ये पॉईंटच्या पुढं तुम्हाला किती डिजिट हवेत, डेसिमलमध्ये आहे ना, पॉईंटच्या पुढे इथं 4 झिरो आहे तर 4 डिजिट हवेत, 2 डिजिट हवेत, किती झिरो हवेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. बघा असं आले का. पॉईंटच्या पुढे जर 1 झिरो आहे तर पॉईंटच्या पुढे एकच डिजिट येणार. 2 डिजिट आहे, 3 डिजिट आहे, जनरली 2 डिजिट ठीक आहे पॉईंटच्या पुढं, मला असं वाटतंय. तुम्हाला जे हवं तुम्ही ते घेऊ शकता. या ठिकाणी मी प्रिफरन्स दिला पॉईंटच्या पुढे 2 डिजिट. डेसिमल सिलेक्ट केलेलं आहे. दुसरं सिलेक्ट करायचं आहे इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंगमध्ये पण फुटात इंचात आहे, फूट आणि इंच आहे, पण डेसिमल आणि फूट इंच दोन्ही पण आहे. आर्किटेक्चरलमध्ये फक्त फूट इंच आहे आणि फ्रॅक्शनल फॉर्म आहे, आणि डेसिमलमध्ये फक्त डेसिमल आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये हे बघा इथं फूट आणि इंच पण आहे आणि डेसिमलमध्ये व्हॅल्यू दिसतात आहे का. पण आपण हे काहीच वापरत नाही, आपण कायम वापरतो डेसिमल फॉर्म. सो मी काय सिलेक्ट करणार आहे आता, डेसिमल फॉर्म. फ्रॅक्शनल सायंटिफिक काहीच यूज करत नाही जनरली आपण. आणि यामध्ये हा फॉर्म. काय डाऊट आहे का याच्या सिलेक्शनमध्ये. प्रत्येक ड्रॉइंगला आपण हेच वापरतो. तुम्ही याच्या अगोदर ड्रॉइंग केली तेव्हा तुम्ही हेच वापरले, बरोबर ना, फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरला. आता यानंतर अँगल प्रिसिजन पाहूया. आता पाहूया अँगल कशात घ्यायचे. अँगल मोजण्यासाठी 2 युनिट असतात का. हे बघा अँगल मोजण्यासाठी आपण काय काय करू शकतो. अँगल मोजायला डेसिमल डिग्री आहे, डेसिमलमध्ये डिग्री टाकायची. म्हणजे कसं 70.20 डिग्री, 30.40 डिग्री म्हणजे पॉईंटमध्ये डिग्री, किंवा मग तुम्हाला डिग्री वेगळं, मिनटं वेगळं आणि सेकंद वेगळं असं टाकायचं आहे का, नाही. किंवा मग तुम्हाला ग्रॅडियन्स टाकायचं आहे की रॅडियन्समध्ये टाकायचं आहे का, सर्वेइंग करताय तुम्ही, सर्वेइंगची युनिट आहे तर आपण नेहमी डेसिमल डिग्रीमध्ये घेतो. कशात घेतो, डेसिमल डिग्री. म्हणजे डायरेक्ट डिग्री टाकतो, मिनिट सेकंद कोण नाही टाकत. डेसिमल डिग्रीमध्ये तुम्हाला किती ॲक्युरेसी पाहिजे. जनरली डिग्री कधीचे ना पॉईंटमध्ये नसते. 50.20 डिग्री असं कधी असतं का, डायरेक्ट 50 डिग्री 45 डिग्री असं असतं ना. मग मी घेणार फक्त 1-0, पॉईंटच्या पुढं मला काहीच नको आहे. बरं तुम्ही अँगल क्लॉकवाईज मोजणार का अँटी क्लॉकवाईज मोजणार. जर तुम्ही हे सिलेक्ट केलं नाही क्लॉकवाईज तर तो ॲटोमॅटिक अँटी क्लॉकवाईज अँगल मोजला जाणार. अँटी क्लॉकवाईज म्हणजे इकडून असा ह्या बाजूने, बरोबर ना. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची दिशा कोणती आहे, ही. मी जर इकडे तोंड केलं घड्याळाची दिशा ही ना, मग तो अँगल इकडून इकडं मोजला जाईल. आणि नाही तर मग क्लॉकवाईज इकडून इकडं मोजला जाईल. मग क्लॉकवाईज जर सिलेक्ट केलं मी या पद्धतीने तर अँगल क्लॉकवाईज मोजला जाईल. सिलेक्ट नाही केलं तर अँगल अँटी क्लॉकवाईज मोजला जाईल. जनरली आपण अँटी क्लॉकवाईज अँगल मोजतो. अँगलचं सिलेक्शन झालं, लेनचं सिलेक्शन झालं. काय डाऊट. त्यानंतर बाळांनो आपल्याला इथं आहे ना खूप सारे युनिट दिसतात. यातलं कुठल्या याच्यात तुम्ही मेजरमेंट घेताय बघा. युनिटलेस म्हणजे तुमच्या याला युनिटच नाही आहे. इंचेसमध्ये करताय, फुटामध्ये करताय, US सर्वे फीटमध्ये करताय, माइल्स पण असतं, मिलीमीटर आहे, सेंटीमीटर आहे, मीटर आहे, किलोमीटर आहे, मायक्रो इंचेस आहे, यार्ड्स आहे. आपण काहीच घेत नाही. आपण इंजिनियर्स कोणता बी असू दे, इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल प्रोडक्शन, तो काय करतो मिलीमीटरमध्ये करतो, MM. मग आपण मिलीमीटरमध्ये घेणार कारण MM मध्ये ॲक्युरेसी असते. ठीक आहे, घेतलं. हे पण सिलेक्ट झालेलं आहे बाळांनो. ठीक आहे.
आता ते घेतल्यानंतर या ठिकाणी आपण मिलीमीटर सिलेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं इथं इंटरनॅशनल युनिट आहे का. आपण हे युनिट जे वापरतो ते इंटरनॅशनल लेवलला चालतं, मग अमेरिकन लेवलला फक्त US चालतं. मग आपण या ठिकाणी काय करणार, सिलेक्शन इंटरनॅशनल. अमेरिकन नाही करत आपण जनरली, इथं अमेरिकन पण आहे, इंटरनॅशनल आपण इंटरनॅशनल करतो. एवढं केल्यानंतर आता युनिट माझे सगळे सिलेक्ट झालेले आहेत. पहिली कमांड आपण युनिट शिकलो, शॉर्ट फॉर्म UN होता. आता इथे काय करायचं, फक्त ओके करायचं. ओके केलं की या ठिकाणी तुमचे युनिट सेट झालेले आहेत. युनिट सेट झाले याचा अजून एक कन्फर्मेशन घ्यावं लागतं. इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर इथं नाव आलं का रे, युनिट्स आलं. याचा अर्थ तुम्ही जे युनिट सेट केले ते सेट झाले. कळतंय का. आता युनिट सेट झाल्यानंतर हा जो वर्क स्पेस आहे ना, युनिट सेट झाले, ठीक आहे. युनिट सेट झाल्यानंतर हा जो वर्क स्पेस आहे हा अनलिमिटेड वर्क स्पेस आहे. कसा वर्क स्पेस आहे, अनलिमिटेड. तुम्हाला काम अनलिमिटेड करायचं आहे का लिमिटेड करायचं आहे, लिमिटेड करायचं आहे. आपली ड्रॉइंग नेहमी लिमिटेड असते. आता लिमिटेड ड्रॉइंग म्हणजे काय ते समजून घ्या. लिमिटेड ड्रॉइंगचं मिनिंग असं होतं बाळांनो, की प्रत्येक ड्रॉइंगला एक मॅक्सिमम लेंथ असते, एक मॅक्सिमम डेप्थ असते. मॅक्सिमम लेंथ, मॅक्सिमम डेप्थ, म्हणजे त्या व्हॅल्यूच्या पुढे डायमेन्शन नसतात. मग त्याला म्हणतो आपण लिमिट. समजा माझं जे लिमिट आहे ते आहे 1000 mm असं आणि 500 mm असं, म्हणजे अशी मॅक्सिमम लेंथ राहील 1000 mm आणि अशी मॅक्सिमम राहील 500 mm. मग याला म्हणतात लिमिट. मग हा जो अनलिमिटेड वर्क स्पेस आहे याला लिमिटमध्ये आणायचं आहे. कशात आणायचं आहे, लिमिटमध्ये. मग त्यासाठी कमांड वापरायची आहे लिमिट. लिमिट कमांड माहिती का तुम्हाला, इथं कुठे आहे नाही. मग काय करणार, कमांड बार काय टाईप करणार, लिमिट. मग चला, लिमिट ही आपली दुसरी कमांड आहे. टाईप करायचं बाळांनो कमांड बारवर L. कमांड बारवर करा, बाजूला करा जनरली. L टाईप केल्यानंतर काय होतं रे बाळांनो, L टाईप केल्यानंतर काय आली रे, कुठली कमांड आली, 1 नंबरला L टाईप केल्यावर आलं L फॉर लाईन. पण आपल्याला लाईन कमांड नको आहे. मग Lच्या पुढं टाईप करायचं लिमिट. लिमिट नासाठी L नंतर काय येतो, I, LI. मग LI केल्यानंतर काय आलं, लिस्ट. आपल्याला लिस्ट पाहिजे का, नाही, आपल्याला लिमिट पाहिजे. मग काय येणार पुढं, M. मग लिमिटसाठी शॉर्टकट फॉर्म काय झाला, LIM. काय झाला कोड, लिमिटसाठी LIM. काही लोक म्हणले सर मी पूर्ण टाईप केलं तर चालेल, पण जसजशी तुमची प्रॅक्टिस होईल तुम्हाला लवकरात लवकर डायग्राम काढावी लागणार आहे, लवकरात लवकर ड्रॉइंग पूर्ण करायची. मग अशा शॉर्टकट की कामाला येतात. LIM कमांड बारवर LIM टाकलं, लिमिट 1 नंबरला आलं. आता आपल्याला कमांडमध्ये एंट्री करायची आहे, सो प्रेस एंटर. एंट्री मारलेली आहे आपण कमांडमध्ये. लक्षात ठेवा, कुठल्याही कमांडच्या आत जायचं असलं का एंटर बटन प्रेस करायचं. आणि कमांडमधून बाहेर यायचं असलं तर एस्केप ESC हे बटन प्रेस करायचं. कळत आहे का मी काय सांगतोय. आता लिमिटमध्ये काय विचारतात ते, स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर. आता 2 कॉर्नर विचारतात ते. 2 कॉर्नरचे कोऑर्डिनेट पॉईंट कळतात बघा. ग्राफ पेपर असतो, एक्स कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवर आणि वाय कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसवर. मग 2 कोऑर्डिनेट घ्यायचे. लोअर लेफ्ट कॉर्नर, लोअर म्हणजे काय, हे बघा हा पार्ट जो आहे हा लोअर आहे, हा पार्ट जो आहे तो अप्पर आहे. मग लोअर साईडला लेफ्ट कॉर्नर कोणता आहे, जर इकडे तोंड केलं तर लोअर साईडला लेफ्ट कॉर्नर हा आहे. मग ह्या साईडला आपला कोण असतो नेहमी, ओरिजिन. मग ओरिजिन ह्या साईडला आहे. मग लोअर लेफ्ट कॉर्नरचे कोऑर्डिनेट काय झाले, जे ओरिजिनचे आहेत, काय ते 0,0. मग इथं तुम्हाला टाईप करायचं आहे 0,0. तुम्ही जरी टाईप नाही केलं तिथं 0,0 आहे, हे बघा इथं दिसतंय 0,0. तरी पण आपण 0,0 टाईप करणार. 0 मग कॉमा मग 0. बघा बरं टाईप केलं का 0,0 आलं. मग काय करायचं, एंटर. एंटर केलं म्हणजे काय, लोअर लेफ्ट कॉर्नर इथं नाव आलं पहा. लोअर लेफ्ट कॉर्नर काय घेतला तुम्ही, 0,0. इथपर्यंत क्लिअर. आता ते म्हणतात स्पेसिफाय अप्पर राईट कॉर्नर. आता अप्पर राईट कॉर्नर स्पेसिफाय करा. आता अप्पर राईट कॉर्नर बघायचं, आपलं जे ड्रॉइंग आहे ना त्या ड्रॉइंगमध्ये जायचं. ड्रॉइंगमध्ये बघायचं की मॅक्सिमम लांबी किती आणि मॅक्सिमम हाईट किती, लेंथ आणि डेप्थ किती हे चेक करायचं. आता मी बघितलं की माझ्या ड्रॉइंगमध्ये समजा 1000 mm असं आहे, म्हणजे 1000 mm आहे लेंथ. मॅक्सिमम जर तिथं असेल 800 mm तर मी 1000 घेणार, तिथं असेल 1000 तर मी 1200 घेणार, थोडं जादा घ्यायचं. म्हणजे काय होतं, डायग्राम बरोबर ह्या भागात येते.
तुम्ही जर 1000 mm मॅक्सिमम लेंथ आहे 1000च घेतलं तर ती डायग्राम इथून तर इथपर्यंत येईन. मग ह्याकडेचं काही दिसायचं नाही ना आपल्याला, मग थोडी जादा घ्यायची. म्हणजे जर समजा मॅक्सिमम लेंथ ते 800 mm तर ह्या बाजूने 100 mm जादा घ्यायचं, या बाजूने 100 mm जादा घ्यायचं. कळतंय ना? त्यांनी काय होईल की व्यवस्थित प्रॉपर ड्रॉइंग होईल. मग या ठिकाणी मी घेतो अशी लेंथ किती घेणार मी, हॉरिझॉन्टल 1000 mm ॲप्रॉक्सिमेटली घेतोय सध्या. असं घेणार मी 1000 mm आणि असं घेणार मी समजा चला 1000 mm घेऊ, घ्या 1000 mm. मग काय एक्स कोऑर्डिनेट मी टाईप केला पहा 1000, टाईप तर करता येतं ना 1000, 1000. म्हणजे काय असं 1000 mm लांबी आहे आणि अशी 1000 mm डेप्थ आहे. पण हा कोणता कॉर्नर आहे, राईट कॉर्नर, अप्पर राईट कॉर्नर. अप्पर म्हणजे वरचे आणि राईट म्हणजे ह्या कोपरा हा वाला. मग हा झाला अप्पर राईट कॉर्नर. त्याचे कोऑर्डिनेट टाईप केले पहा 1000, 1000. काय डाऊट केले? एंट्री मारायची, एंटर केलं. हे बघा या ठिकाणी हे बघा अप्पर राईट लेफ्ट कॉर्नर झाला 0,0, राईट कॉर्नर झाला 1000, 1000. या ठिकाणी लिमिट सेट झालेलं आहे. तुम्ही म्हणले सर लिमिट सेट झाली पण याच्यात काही बदल दिसलाच नाही. लिमिट सेट झाली पण बदल दिसला का? आता जे मी लिमिट सेट केलं, जे मी लिमिट म्हणून सेट केलं ते मला स्क्रीनवर दिसलं पाहिजे ना. हा तर अजूनही अनलिमिटेड वर्क स्पेस आहे. बघा बरं का, युनिट सेट केलं, लिमिट सेट केलं. आता जे लिमिट मी सेट केलं जिथं मला ॲक्च्युली ड्रॉइंग करायची आहे त्याला मी आता झूम करणार, झूम आऊट करणार. म्हणजे काय की मी काय करणार त्याला तेवढी स्क्रीन फक्त 0,0 आणि 1000,1000 हा स्पेस माझ्या स्क्रीनवर दिसला पाहिजे. मग त्याला करायचं झेड एंटर, ए एंटर. व्हॉट इज मीन बाय झेड? झेड मीन्स झूम. झूम. आता झूमची कमांड माहिती कुठं इथं नाही, मग टाईप करायचं. काय टाईप करणार? झूम. मग पहिल्यांदा टाईप करायचं झेड. करा बरं टाईप इथं झेड. झेड टाईप केल्यानंतर पहिली कमांड काय आली? झूम. झेड टाईप केलं, पहिली कमांड आली झूम. झेड टाईप केल्यावर झूम आलं म्हणजे शॉर्टकट की काय झाली झूमची? झेड. एंट्री करायची आहे, प्रेस एंटर. आता एंट्री प्रेस केल्यानंतर ते काय विचारतात की झूम कमांड आहे पण तुम्हाला झूम करायचं आहे काय? ऑल म्हणजे सगळी जी काही तुम्ही ड्रॉइंग केली ते तुम्हाला झूम करायची आहे का? ड्रॉइंगचा सेंटर म्हणजे तुम्ही ड्रॉइंग कराल तिला सेंटर असेल ना, तिचा सेंटर झूम काय करायचं आहे? मला सगळं झूम करायचं आहे. जेवढी माझी ड्रॉइंग आहे सगळी स्क्रीनवर आली पाहिजे. म्हणून मी काय करणार? ए करायचं. ए कशासाठी? ए फॉर ऑल. तुम्हाला दिसतंय का ऑल शब्दाचा जो पहिला लेटर आहे तो ब्ल्यू आहे. म्हणजे ऑल शब्दासाठी शॉर्टकट की काय? ए. सेंटर शब्दाचा पहिला लेटर सी आहे तो काय आहे? ब्ल्यू कलरचा आहे. याचा अर्थ सी काय? त्या सेंटरसाठी शॉर्टकट की. कळतंय का? प्रत्येकाचं मिनिंग लक्षात घ्या. सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे सॉफ्टवेअरबरोबर. मग मला झूम करायचं आहे ऑल. ऑल म्हणजे काय? ज्याला मी लिमिट सेट केलं ती शीट, ती ड्रॉइंग, तो वर्क स्पेस. मग मी इथं टाईप करणार ए. हे बघा इथं ए टाईप केला. ए फॉर ऑल म्हणजे सगळं झूम झालं पाहिजे जेवढी मी ड्रॉइंग केली आहे. मग मी प्रेस केलं एंटर. आता बघा बरं काय चेंज होईल इथे पहा. झाला का चेंज? झाला ना चेंज. ड्रॉइंग केली नाही म्हणून ड्रॉइंग आली नाही, ड्रॉइंग केल्यावर येईल ना. आता बघा या ठिकाणी दिसतंय म्हणजे हा जो स्पेस आहे एवढ्या भागात माझी ड्रॉइंग आहे. मग पहिल्यांदा काय केलं मी? नवीन ड्रॉइंग ओपन केली. दुसऱ्यांदा काय केलं मी? ती ड्रॉइंग माझ्या नावाने सेव्ह केली ज्या नावाने मला हवी आहे. तिसऱ्यांदा काय केलं? युनिट सेट केलं. चौथ्यांदा काय केलं? तर मी त्याच्यामध्ये लिमिट सेट केलं. पाचव्यांदा काय केलं की माझ्या ड्रॉइंगची जी लिमिट स्पेस आहे त्याला मी काय केलं? झूम केलं. झूम केलं म्हणजे माझ्या पूर्ण स्क्रीनवर फिट बसवलं. याला म्हणतात बाळांनो हे स्टार्टिंग आहे जे काय आहे ना हे जमलं पाहिजे कुठलीही ड्रॉइंग करण्याच्या अगोदर. तुम्ही म्हणले सर याचा काय उपयोग आहे लिमिटचा, जरा एकदा सांगता का? आता तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर सर्कल तुम्हाला माहिती की तर कुठं आहे नाही माहीत समजा, याचे काय जास्त उपयोग होत नाही, शॉर्टकट की पाठ होतात. सर्कल टाईप करा. सर्कलसाठी तुम्ही पहिला वर्ड काय घेणार? सी. मी समजा घेतलं सी. सी आल्यावर एक नंबरला काय आलं? सी आल्यावर एक नंबरला काय आलं? सर्कल. सर्कलमध्ये एंट्री करायची, प्रेस एंटर. मी एंटर प्रेस केला. मग मी ना या ठिकाणी ना कुठं तरी मध्यभागी कुठं पण क्लिक करा, कुठं पण करा. मी क्लिक केलं, हे बघा सर्कल ड्रॉ झाला. ते विचारतात हे ब्ल्यू कलर म्हणजे ना याला तुम्ही चेंज करू शकता. आता इथं हे एवढा रेडियस विचारतात ते रेडियस मला पाहिजे 200 रेडियस. मी केलं टाईप 200. एंटर. एंटर मारलं, सर्कल ड्रॉ झाला ज्याचा रेडियस 200 आहे की नाही? सोपं आहे की नाही सर्कल वगैरे काढणं? आता हे मी तुम्हाला नेक्स्टच्या लेक्चरला शिकवणार आहे डिटेलमध्ये.
आता मी माझी ड्रॉइंग केली समजा, एवढीच माझी ड्रॉइंग होती. आता काय झालं, मी ना मधला कर्सर फिरवला आणि माझी ड्रॉइंग आहे ना कुठंतरी गायबच झाली. आता ड्रॉइंग दिसती का बघा बरं, एवढा मोठा अनलिमिटेड वर्क स्पेस आहे, माझी ड्रॉइंग गायब झाली. आता ती ड्रॉइंग शोधायची कुठं? मग त्यासाठी मी लिमिट सेट केले होते अगोदर. मग मी काय करणार, माझ्या ड्रॉइंगला मला झूम करायचे, झेड एंटर, ए एंटर, झूम ऑल. मग बघा प्रेस करा कमांड बारवर, झेड, हे बघा झेड फॉर झूम, एंटर, त्यानंतर ए फॉर ऑल, एंटर. बघा ॲटोमॅटिक समोर आली ड्रॉइंग. काहीच नाही केलं, फक्त झूम ऑल केलं. म्हणून लिमिट सेट करणं गरजेचं आहे, कारण जर एकाच वर्क स्पेसमध्ये 4-5 ड्रॉइंग आहेत तर माझी ड्रॉइंग कोणती हे कळायला पाहिजे ना. मग त्यासाठी ही कमांड. अशा पद्धतीने जे काही पहिलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ड्रॉइंग शीट सेट करून दिलेली. आता नेक्स्ट लेक्चरला आपण कमांड पाहायला सुरुवात करतोय. सगळ्याच्या शॉर्टकट कीज लिहित चला, काय डाऊट आल्यास विचारा आणि याची प्रॅक्टिस करा. ओके, हा प्रॅक्टिसचा विषय. ठीक आहे, थांबूयात. बाय स्टुडंट्स.